मित्रांनो, इमॅजिन करा, तुमची आई तुम्हाला 9 महिने तिच्या पोटामध्ये ठेवते. तुमचे वडील तुम्हाला लहानाचे मोठे करतात आणि याबद्दल त्यांना काय मिळते? आता अशीच एक गोष्ट आहे हरीश राणाची. हरीश चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करत होता आणि याच दरम्यान 20 ऑगस्ट 2013 या दिवशी त्यांच्या वडिलांना एक कॉल येतो आणि कळतं हरीश 4थ्या मजल्यावरून खाली पडलेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांनी हरीशला पाहिलं तेव्हा त्यांना हरीशच्या अंगावर काही निशाण, काही मार्क्स दिसले. नंतर जेव्हा त्याला दवाखान्यामध्ये आणले तेव्हा कळाले हरीशचे ब्रेन ऑलमोस्ट पूर्णपणे डॅमेज झालेला आहे आणि तो सध्या आता कोमामध्ये आहे. आता हरीश खाली कसा पडला हे त्यांच्या वडिलांकडूनच ऐकू. हम हरीश के फादर हैं, हम आपसे कुछ पूछना चाहते थे कि बच्चे कह रहे यार, वो सीधे बोलते कह रहे यार इसने छलांग क्यों लगाई। मैं चुप रहा, मौन रहा, मैंने कुछ नहीं। इन्होंने हौसला मेरा हौसला टूट गया। नहीं नहीं, फिर भी हौसला देखिए, हम अब भी देखते देखते ना, हम कुछ और तो कर नहीं सकते। नहीं ऐसी कोई बात नहीं। फिर मन में ही संकल्प उठा कि छलांग क्यों लगाएगा। फिर हम गए उसके पास, पहले देखा रात को उसके 5 सीटी स्कैन हुए, तब देखा तो शरीर में उसके यहाँ उंगलियों के निशान थे, यहाँ उंगलियों के निशान थे, ये नीली थी, यहाँ ऐसे लग रहा बैट मारा और बैट था वहाँ, लेफ्ट साइड चोटें थी, अभी भी आप देखोगे निशान है यहाँ चिन पे, यहाँ भी निशान। अब इसको घर पे ले जाओ। मैंने कहा जी इस डिस्चार्ज स्लिप पे लिखो रेफर टू ट्रामा सेंटर एम्स, क्योंकि हमने यहाँ बात करी अब कहाँ ले जाते को, तो बेहोशी था, किसी इसमें नहीं था। ले आए, बहुत तगड़ा था, और ये ले आए एम्स ट्रामा सेंटर। इन्होंने हमें 5 दिन रखा, रेड इसमें रखा इसको, रेड जोन में, कि येलो जोन में रखा। 4-5 दिन बाद इन लोगों ने हमें बोला कि आप इसको ले जाओ। हम घर ले गए इसको, घर में जाते ही उसने जीभ काट दी, हमसे होश तो थे नहीं। तो उसके बाद सर हम इसको बाहर आई लगभग 21 दिन बेंच हॉस्पिटल, बिल बना हुआ 4 लाख। मैंने कहा मैडम हमारे पास अब पैसे नहीं है, आप हमें बताओ ये ठीक हो सकता है या नहीं हो सकता है, या क्या करना चाहिए हमें। आणि 1000 प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या आई वडिलांना काही फरक दिसत नव्हता. त्यामुळे 10-11 वर्षानंतर हरीशच्या आई वडिलांनी 2024 मध्ये दिल्ली हायकोर्टमध्ये निष्क्रिय इच्छामरणाची मागणी केली. निष्क्रिय इच्छामरण म्हणजे ज्यामध्ये रुग्णाचा उपचार पूर्णपणे थांबवला जातो, त्यांना जे लागणारे इक्विपमेंट आहेत ते काढले जातात आणि रुग्णाचा मृत्यू नॅचरल पद्धतीने होऊ दिला जातो. आणि हे खास त्या लोकांसाठी बनवलेलं असतं जे गंभीर आजारामध्ये आहेत किंवा कधीही बरं होण्याची शक्यता नसते. आणि ह्याच कायद्यानुसार हरीश राणाला 11 मार्च 2026 रोजी निष्क्रिय इच्छा मरणाची मान्यता देण्यात आली आणि 13 वर्ष कोमामध्ये राहून 24 मार्च 2026 रोजी त्याने त्याचा शेवटचा श्वास घेतला. सबको माफ करते हुए, सबसे माफी मांगते हुए, जाओ.